26 ऑगस्ट, हां 26. तर आता मी आणि माझा भाऊ चाललो आहे सामान आणायला गणपतीसाठी, उद्यासाठी. म्हणजे जे काय कसली पानं काय बोलतात, नागिनी, मी निलगिरी म्हणणार नागिनीची पानं, सुपारी वगैरे वगैरे सगळं सामान आणायला चाललं. कोणती पिशवी घेऊन? ही वाली, बोलो जुबा केसरी. बोला जुबा केसरी नाही, ती वाली नाही, दुसरी कोणतरी हाय कंपनी. तर आता आम्ही चाललो आणि लोक मला घुरत आहेत, कारण मी करतीच असे तर का नाही घुरणार. घुरणार ना, घुरणार आहे घुरते म्हणजे बघते माझ्याकडं, जस्ट करतात मला, बट आय डोंट केअर. सो लेट्स गो. तर हेच तुम्ही मागे बघू शकता आमचं डेकोरेशन. आणि मी डायरेक्ट घरी आली आता आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं. तिथे शूट नाही करता आलं कारण गणपतीमुळे खूप गर्दी होत होती. बाबा बघतायत माझ्याकडं. हे माझे आजोबा आहेत आणि ही आजी आहे. गुड मॉर्निंग गाईज. आमचा मजला नाहीये. मी आता खाली चालली आहे कारण पप्पा गाडी धुतात, कारण मला गणपती पप्पा आणायला यायचे आणि माझं अजून आवडलेलं नाही, माझ्या तोंडावरूनच कळते. जातो. पडायचं तोंडावर मी असं कॅमेरा बघता बघता. सॉरी, आवाज इग्नोर करा. माझा सकाळ सकाळी माझा घसा चालत नाही गाईज. तरी ते पप्पा आणि दादा गाडी धुत आहेत पप्पाच्या आगमनासाठी. पप्पा माझ्या पायावरच पाणी सांडलं. इथे आहे दादा. पप्पा तुम्ही किती एक्साइटेड आहे? पप्पा खूप. इकडे पहा. वर्षभर आपण ज्याची वाट पाहतो त्या बाप्पाला आज आणायला जायचं. बाप्पा मोरया. तर आता गाडी धुते कारण याच्यातच आणणार आहे आम्ही. बरोबर जेव्हा मला आवरायचं किती घाण आवाज येतो, असं वाटतं म्हणजे कशात कोण काय अडकले माहिती. वेट गाईज, मला सकाळ सकाळी असंच होतं. तर मला अजून म्हणजे बघा, हे बघा क्यू म्हणजे आजच का, याचं नाव आपण कमलेश ठेवूया गाईज. चालले आतमध्ये आता. किती वेळच्याकडे लक्ष देणार. तुम्हाला दाखवते अपडेट्स काय काय केले आम्ही. तर गाईज माझ्या तोंडाला जरा इग्नोर करा कारण मी झोपेतून उठली, कारण सगळेच उठतात आणि मी पण उठली. आणि मी उठल्यावरती मी एकदम बटाट्यासारखी दिसते. नॉर्मली पण दिसते, असं नाही काय, कळलं ना. सांग आजी, किती एक्साइटेड आहे तू बाप्पांच्या आगमनासाठी? तयारी चालू आहे आमची. हा का, काल पण चालूच होती तयारी. आज पण लवकरच आणणार आहे. 11 लवकरच आणतोय आम्ही. गाईज आउटफिट सांगा कसं आहे. स्मिथ स्टाईल केलेला आहे. काय होतं हे फालतूगिरी, अटर नॉनसेन्स. तर काय असं वाटतं मला मी बडबडच करत राहावं कॅमेरासमोर. काय माहिती, मला गप्पा मारायला एवढं आवडतं ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे जर मला एखाद्याने पिन मारली ना, मी कंटिन्यू 2 तास काय बडबड करू शकते. जे मला ओळखतात ते सगळ्यांना माहिती आहे. तर गाईज आता मी थोडा वेळ रांगोळी काढते. म्हणजे मम्मीच काढती, ती मला नाही काढून देणार, तीच काढेल. कारण तिला असं असतं ना, आवडत नाही काही जणांना जे काम करते ते एकट्यानेच नीट करायचं, कारण डबल डबल केलं का असा गोंधळ होतो. आणि माझ्यासारखं असलं तर होतोच. त्यामुळे बेटर ती करते. मी बाकीचे कामं करेल तोपर्यंत. आणि मी आता आवरते. किती सुंदर यार. चिल चिल. हां, तर मला समज तोंड पाहून मला असं मध्ये मध्ये होतं ओ माय गॉड म्हणून मी रेकॉर्ड करते, स्वतःकडेच बघते. तर आता मी आवरते आणि मी आज नेसणार आहे साडी नेसते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. का कमलेश का आलाय गाईज? वाय हॅज कमलेश केम? फॉर व्हॉट?
जाऊ तिकडं, आपल्याला काय करायचं, आपण आपलं काम करत राहायचं, डिमोटिवेट नाही व्हायचं, काही झालं तरी काम करत राहायचं. कोण आपल्याला मनवायला नाही येणार की नाही का ओ बाय गॉड तुम्ही सॅड झालेत का, काम करा काम करा. नो वन इज गोइंग टू कम गाईज, यू हॅव टू वेक अप अँड यू हॅव टू डू युअर वर्क. ओके, पप्पा पण आले, अजून मी ब्लॉगिंगच करते बघा, पूर्ण गाडी पण साफ झाली. तर आता मी आवडते आणि भेटते तुम्हाला थोड्यानंतर. बाय. तर काय आता आम्ही चाललोय गणपती बाप्पांना आणायला आणि खूप लेट झालं कारण मी आवरत होते, म्हणजे खूप नाही, 10 वाजले, 10:30 वाजले. आम्हाला 9लाच आणायचं होतं पण 10 वाजलेत. सॉरी, लाईट कमी जरा. 1 मिनिट, लाईट का नाही आहे भाई, कमेंट करून सांगा मी कशी दिसते. मी मेकअप करणार होते, मी सगळं सामान पण आणलं, पण नंतर मी डिसाईड केलं का मला सूट नाही करत मेकअप, म्हणजे सूट करतं पण ते चांगलं नाही दिसत असं. बघा सेम 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 घातले बा. पप्पा इकडे पा. गाईज माझे पप्पा हिरो पेक्षा कमी नाही आणि दादा गाडी चालवतोय. आता आम्ही गणपती बाप्पाला घेऊन घरी निघालेलो आहोत आणि बच्चे कंपनी खूप खुश आहे. आमचा बाबू पण बाप्पाचे लाड करायला लगेच सुरुवात झालेली आहे. मंगलमूर्ती मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मंगल मूर्ती. मम्मी चालले ना. हो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. हा हा हा, काय तेजस्वी दिसते मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. उंदीर मामा आतमध्येच बसले. उंदीर मामा, सोड सोड सोड, हे उंदीर मामा. गाईज हे आहे आपलं डेकोरेशन आणि हे आहे आपले गणपती बाप्पा. किती गोड आहेत बघा. आता मी चांगला उचलून. आणि हे आहेत आमचे पांढरे उंदीर मामा, गोरेवाले उंदीर मामा आहेत बघा, किती गोड मूर्ती. ओम केशवाय नमः. पळीनं पाणी सोडायचं, सुपारी ते ओम केशवाय नमः. याला गणपती पूजन म्हणतात. ओम नारायणाय नमः. मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. सेंटर बघा, बघा पुढून सेंटर बघा. मस्त, एकच नंबर. बसलं बस. तर काही आता पूजा संपन्न झालेली आणि आता आम्ही आरती करणार आहे. आणि असं करा, कपडा खराब होऊ नये म्हणून ताटावर न ठेवता. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. बाबू, आपले बाबू वाजवणार आहे टाळ आणि दादा वाजवणार आहे पकवाज. वाह वाह, कलेची कमी नाही आमच्या घरात. आता आम्ही जेवायला बसतोय. मी बाबांना ताट नेऊन देते, बाबा इथेच जेवतील आता. मी आता बाहेर होते तर मी आत्ताच घरी आले आणि मी खाणार आहे चहा बिस्किट, कारण मला खूप जास्त भूक लागली आहे आणि मी खूप जास्त दमली आणि मी अजून साडीमध्येच आहे कारण की मला शूट करायचं आहे. मी एक पण फोटो नाही काढला अजून, मला फोटोज काढायचे आहे आणि एक रील पण शूट करायची आहे आणि त्याची मी अजून प्रॅक्टिससुद्धा केली नाही. आणि म्हणजे प्रॅक्टिस सोड, मला ते अजून येतसुद्धा नाही आहे. मला पूर्ण प्रॅक्टिस करून शूट करायचं आहे आणि मी अजून हातीच आहे, म्हणजे मला अजून कमीत कमी 3 तास तर लागणार आहे. आणि मी तर आत्ताच खूप जास्त जमली आणि मी विचार करत होते की ब्लॉग कंटिन्यू नाही करावा, पण असा विचार केला सकाळपासून एवढं करतोय शूट 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 तर करावं भाई, कसं पण होऊ दे पण शूट करायचं, हार नाही मानायची. गाईस मी तुम्हाला सकाळीच सांगितलेलं, मोटिवेट करायला तुम्हाला कोणीच नाही येणार आहे. स्वतः उठायचं आणि लढायचं भाई. बघा मी झाशीची राणी बनलेली आहे, नाही बनूच नाही शकत मी, एवढी माझ्यात हिंमत नाही.
आहे, पण ऑफकोर्स त्यांच्याशी मी स्वतःला कम्पेअर करायची माझी लायकी नाही. मी प्रॅक्टिस करत होते आणि आत्ता मला आवाज आला खालून, संगीत खुर्ची चालू होणार आहे आमच्या सोसायटीमध्ये आज. आणि हा माझा फेवरेट गेम आहे, म्हणजे मी आय कांट मिस दिस ॲट ऑल. म्हणजे ओ भाई, संगीत खुर्ची इज माय फेवरेट. तर आता मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला होता, ती बोलली की आत्ता आरती वगैरे होईल आणि मग 9-9:30 वाजता वगैरे संगीत खुर्ची होईल. तर आता मी प्रॅक्टिस करते आणि माझे फायनल शूट करून टाकते एकदाचं, आणि मग मी जाते संगीत खुर्ची खेळायला खाली. सो एक्साइटेड. मला खाली शूट करता येईल की नाही माहीत नाही, पण जर मी खेळत असेल तर एखाद्या वेळेस माझी मैत्रीण पण जर गेममध्ये असेल तर मग माहीत नाही मला शूट करता येईल की नाही, पण बघू जसं जमेल तसं. आणि मी खूप एक्सायटेड आहे. तर गाईज, माझे जे शूट करणार होते मी सो कॉल्ड, ते सक्सेसफुली फेल्ड झाले, कारण शूट करायला सगळेजण बिझी आहेत आणि मी स्वतः पण शूट करायचं ट्राय केलं, पण ते मला अजिबात जमलं नाही. त्यामुळे माझा जो मूड आहे तो इथून इथे ड्रॉप झालेला आहे. माझ्या चेहऱ्यावरून नसं दिसत, पण खूप त्रास होतोय मला आतल्यात, कारण की फोटोशूट पण नाही झाला आणि जी रील होती ती पण शूट नाही झाली. तर आत्ता खाली संगीत खुर्ची चालू झाली आहे आणि जी माझी फ्रेंड आहे ती पण नाही येणार आहे, कारण तिची 12th चालू आहे आणि बाकीच्या फ्रेंड्स आहेत ते सगळ्या दुसरीकडे शिफ्ट झालेल्या लास्ट इयर. त्यामुळे आता माझा मूड इथून पार इथं गेला आहे, पार म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला. बट असो, तरी पण मी एनर्जी ठेवते माझ्यामध्ये आणि आता मी चालले खाली. तर गाईज, हे आहेत आमच्या सोसायटीतले गणपती बाप्पा जे आम्ही क्लब हाऊसमध्ये बसवतो. मम्मीने इथे काढलेली रांगोळी सकाळी, मोठी नाही काढली, काढणार होती पण टाईम नव्हता सो कॅन्सल केली. मी रिटर्न आली त्याच जागेवरती आणि माझा इतका घाण पोपट झाला आहे. मी खाली गेले आणि माझेच एक पण नाही. मी बसू कुठे, मला असं झालं आणि इतकं ऑकवर्ड होतं. मी फक्त पाया पडले आणि वरती निघून आले. यार, माझं खूप इच्छा होती यार संगीत खुर्ची खेळायची. मम्मी पण आज दमली, सो मम्मी पण खाली नाही येते. झिरो एक्साइटमेंट, लाईक माझं झिरो पण माझ्या चेहऱ्यासारखे गोल मटवलं. त्या ब्लॉगमध्ये निम्म्यापेक्षा जास्त क्लिप्स पप्पांनी काढलेले आहेत, पण पप्पांना माहीत नव्हतं की व्लॉगचा आडवा असतो, तर त्यांनी सगळे उभ्या फ्रेममध्ये काढलेले आहे. तर प्लीज ॲडजस्ट करा. आणि पप्पांनी काढलं हेच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. आणि माझे व्लॉग्स तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि मी आता मिनी व्लॉग्स टाकत जाईल, म्हणजे जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत. आणि मिनी व्लॉग्स टाकेल, कारण फुल व्लॉग टाकायला काय अर्थच नाही या व्लॉगमधून, तुम्हाला कळलं असेल, कारण जास्त कॉन्टेंट नाही भेटत. कारण की मी सध्या घरीच आहे, म्हणजे माझे फ्रेंड्स पण नाही आहेत एवढे. फ्रेंड्सच्या नावाखाली फक्त माझे कझिन्स आहेत, म्हणजे माझी फ्रेंडशिप खूप जणांबरोबर आहे पण असं क्लोज मी कोणाशीच नाही. आणि त्यामुळे मी दिवसभर घरातच असते, नाही तर आमच्या मेडिकलवरती जाते. हे 2च कामं करते आणि व्लॉग करते, म्हणजे हे 3 कामं. आणि त्यात ॲडमिशन प्रोसेस, कॉलेज, आता तो नंतरचा विषय. कॉलेजेसचं पण टेन्शन आहे, त्यामुळे माझं व्यवस्थित काय होत नाही, म्हणजे असं एकदम कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे होतं आहे पण नाही पण होते सोडा. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि माझे व्लॉग्स पाहत राहा, कॉमेंट करत राहा. कॉमेंट केलं तर मला कळेल कोण कोण बघतं, कोण कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत, काय आवडतं काय नाही आवडत, सगळं कॉमेंट करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद हा व्लॉग बघण्यासाठी मित्रांनो. भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.